Audio Jungle. Audio Jungle. जन्मस्थळ सिंदखेड राजा आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. याने रायगडला आलेलो आहे. तर आपलं आणि रायगडचं खूप जुनं नातं आहे. ज्या मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या मासाहेबांच्या जिल्ह्यातले आपण सर्व विद्यार्थी आहेत. तर आपण या ठिकाणी आलो, पण आपण आल्याच्या नंतर या रायगडावर आपल्याला घेऊन काय जायचं, या रायगडावर काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबर पासून तर औरंगजेब पर्यंत जेवढी काही मुघल सल्तनत आहे त्या मुघल सल्तनतचा नायनाट करून त्या मुघल सल्तनतचा शेवटचा बादशाह या महाराष्ट्रामध्येच त्याला गाडलं गेलं. या ठिकाणून त्याला परत बादशाहचं त्याचं जे काही राजपद आहे ते पाहायला त्याला परत भेटलं नाही. म्हणजे विचार करा या मराठा साम्राज्यामध्ये किती ताकद होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे जरी मावळे कमी असले तरी छत्रपती शिवाजी महाराज जी काही गोष्टी करायचे ते गनिमी काव्याने करायच्या. 50 वर्षाचं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य लाभलं. 4 एप्रिल 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज या रायगड किल्ल्यावर अजरामर झाले. तो तळपता सूर्य आजही या रायगडाच्या भूमीत जिवंत आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याला आशीर्वाद घेऊन आपल्या गावी परत जायचं. तर मी एक शिक्षक आणि पालक या भूमिकेतून मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पालकाला मी तुमच्यासोबत जे काही वागत असेल, तुम्हाला बोलत असेल, तर ही गोष्ट तुम्ही रागवण्यासारखी नाही. आमचं काम आहे रागवणं. बरोबर. आम्ही जर रागवले नाही तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला बाउंड्री गरजेची आहे. बरोबर. जर बाउंड्रीज राहिल्या नाही, रेस्ट्रिक्शन राहिले नाही तर तुम्ही तुमच्या मनाने कसेही वागू शकता. त्यामुळं काही गोष्टी आवश्यक असतात. तुम्हाला माहिती आहे आज आपण येता येता आहे ना आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या की रायगड आपण जे काही 4थीच्या पुस्तकात इतिहासाच्या पुस्तकात वाचलं असेल तेवढा सोपा रायगड नाही. रायगड शिकणं सोपं आहे पण जगणं खूप अवघड आहे ना. तर रायगड जो एकदा रायगडावर पायी येतो त्याला समजतं की रायगड काय. आपल्याला एवढ्या सगळ्या सुविधा असताना आपण एवढे थकतो. त्या काळातले जे मराठे रायगडावर यायचे कोणता रस्ता नसताना, मग विचार करा ते कसे असतील. ह्या गोष्टी आपल्याला रायगडाकडून शिकण्यासारख्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे आजकालचे इंजिनियर करू शकले नाही, ते छत्रपतीच्या काळात या गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत. तर आपल्याला सर्वांना आपल्या आईवडिलांसाठी एक प्रार्थना म्हणायची आणि आपण ती प्रार्थना फॉलो करायची असं मला वाटते. तर सर्वांनी मी जी काही प्रार्थना म्हणतो ती माझ्या मागे म्हणायची. सर्वांकडे आहेत ना. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ आणि हिंदवी स्वराज्याच्या पवित्र भूमीला साक्षी मानून मी प्रतिज्ञा करते की माता पित्याप्रती कर्तव्य मी माझ्या आई वडिलांचा शेवटपर्यंत आदर करीन. त्यांच्या निष्ठापूर्वक सेवा करीन. त्यांच्या कोणत्याही कठीण प्रसंगात त्यांना कधी अंतर देणार नाही. बोला जोरानं. मी आत्मविश्वासाने निर्भयपणे माझे जीवन जगीन आणि जिजाऊंच्या विचाराप्रमाणे शिक्षण व कौशल्य आत्मसात करून माझे कर्तृत्व सिद्ध करून दाखवीन. अन्याय आणि असत्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी नेहमी सज्ज राहीन. मी माझ्या भारत देशावर आणि भारतीय संस्कृतीवर नितांत प्रेम करीन. राष्ट्राच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान देईन. देशाचे पावित्र्य तसेच ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. मी समाजातील सर्व जाती धर्म आणि पंथांच्या लोकांना समानतेने वागवीन. कोणताही भेदभाव न करता सामाजिक सलोखा
आणि एकोपा टिकवण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीन. गोरगरीब, गरजू आणि दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जोरान मी सदैव तत्पर राहील. मी सदैव तत्पर राहील. अशी प्रार्थना मी अशी प्रार्थना मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये करत आहे. यांच्या पावनभूमीमध्ये करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की. जय हर हर महादेव हर हर महादेव.